नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड ह्या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये सी-ई-टी सेलवरती एक नवीन नोटीस आलेली आहे. नोटीस नंबर 9 ही काउन्सेलिंग संदर्भात देण्यात आलेली आहे. ग्रीव्हियन्स पिरियड जे होता त्याबद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन या नोटीसमध्ये देण्यात आलेली आहे. तर एक-एक करून आपण ते सगळं बघणार आहोत. ठीक आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला काय असतं हे ग्रीव्हियन्स पिरियड त्याबद्दल सखोल इन्फॉर्मेशन भेटणार आहे, की सी-ई-टीनं हे ग्रीव्हियन्स पिरियड जो आहे तो कशासाठी दिलेला आहे, ते आपण या व्हिडिओमार्फत कळून घेणार आहोत. तर डेट बघा इथं 18/8/2026 म्हणजे आज ही नोटीस रिलीज करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये काय-काय देण्यात आलेलं आहे, की रिगार्डिंग द प्रोसिजर ऑफ रायझिंग कंप्लेंट अँड ऑब्जेक्शन जे पण तुमचे कंप्लेंट आहे, जे पण तुमचे ऑब्जेक्शन आहे, जे तुमच्या फॉर्ममध्ये चूक झालेली आहे, त्या सगळ्या ते करेक्ट करण्यासाठी किंवा कंप्लेंट करण्यासाठी किंवा ऑब्जेक्शन उचलण्यासाठी ही नोटीस टाकण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघून घेऊया आपण एक-एक करून. तर इन्स्ट्रक्शन काय आहे? याची डेट काय आहे? तर 19/8/2026 ते 20/8/2026 5 वाजेपर्यंत तुम्ही करेक्शन इथं करू शकतात. ठीक आहे. आता करेक्शन करायचं काय आहे? इन्स्ट्रक्शन काय आहे त्याचे? की तुम्ही करेक्शन काय-काय करू शकतात आणि कसे-कसे करू शकतात आणि करेक्शन करायचं काय आहे? हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर जशीच एस-एम-एस लिस्ट आली, आतापर्यंत एस-एम-एल लिस्ट तर आलेली नाही. रजिस्ट्रेशन किती विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल माहिती येत असते अगोदर. तर ती रजिस्ट्रेशन लिस्ट सध्या तरी आलेली नाही. पण तरीसुद्धा जेव्हा ती लिस्ट येईल, तेव्हा तुम्हाला कॅन्डिडेट शॉल काय करायचं सगळ्यात अगोदर पहिला मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे, की कॅन्डिडेट शाल केअरफुली व्हेरिफाय स्पेलिंग ऑफ देअर नेम, कॅटेगरी, जेंडर, मार्क अँड अदर रिलेव्हंट डिटेल पब्लिश इन द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. म्हणजे जे पण कॅन्डिडेट आहे त्यांना अगोदर त्याची काय टाकायची आहे तर ऑल इंडिया रँक टाकायची आहे. ऑल इंडिया रँक तुम्ही टाकली तिथं तर तुम्हाला कुठं ना कुठं हे समजून जातं की आपलं जे नाव आहे, कॅटेगरी आहे, जेंडर आहे, मार्क आहे किंवा अदर रिलेव्हंट डिटेल्स आहे ते बरोबर आहे का ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये चेक करायचं आहे सगळ्यात अगोदर. ठीक आहे, चालेल. जर का ते करेक्ट असले तर करेक्ट करायची गरजच नाही. पण जर का in any case, dispensary or error in the above mentioned detail, the candidate may raise a grievance through their login only. आता इथं काय करायचं आहे, की याच्यामध्ये जर का काही चूक आढळून आली तुम्हाला, तर तुम्हाला ग्रेव्हियन्स राईज करायचं आहे. कशावरून? तर तुमच्या लॉगिन पोर्टलमधून लॉग इन करून तुम्हाला ग्रेव्हियन्स रेज करायचं आहे. ईमेलद्वारा हे गृहीत धरल्या जाणार नाही. तुम्ही ईमेल पाठवली, की आमचं हे चुकलेलं आहे, ते चुकलेलं आहे. तर ते गृहीत धरल्या जाणार का? तर ते गृहीत धरल्या जाणार नाही. तुम्हाला पोर्टलवरती लॉग इन करून नीट यूजी रजिस्ट्रेशनवरती लॉग इन करून मग तिथं काय करायचंय? ग्रेव्हियन्स राईज करायचंय. ग्रेव्हियन्स रेज कसं करायचंय? ते पण ते सांगतील. ठीक आहे. तर द ग्रेव्हियन्स लिंक इज गिवन इन द कॅन्डिडेट लॉगिन. सरळ-सरळ. तर ते कुठं उघडणार आहे? तर कॅन्डिडेटच्या लॉग इनमध्ये ग्रेव्हियन्स लिंक उघडणार आहे. ही कधीपासून स्टार्ट होणार? तर त्यांनी तारीख सुद्धा दिलेली आहे. 19 ते 20 तारखेपर्यंत ही लिंक दिसायला तुम्हाला मिळणार आहे. जर का तुमच्या याच्यामध्ये काही चूक आढळून आली तर. ठीक आहे. कॅन्डिडेट can raise grievance only once. However, in they are allowed to raise objection for more than one fields. सरळ सरळ लिहिलेलं आहे की कॅन्डिडेट जे आहे ते एकदाच काय करू शकतात, ओनली वन्स म्हणजे एकदाच काय करू शकतात, अपील करू शकतात आणि त्याच्यासोबतच दे आर अलाउड टू राईज ऑब्जेक्शन फॉर मोर दॅन वन फील्ड म्हणजे एकापेक्षा जास्त फील्डला ते काय करू शकतात, ग्रेव्हियन्स उचलू शकतात. की समजा एका विद्यार्थी आहे, समजा कोणता पण विद्यार्थी आहे, एक्स वाय झेड विद्यार्थी, त्याची जेंडर सुद्धा चुकलेली आहे. जेंडर चुकलेला आहे, समजा तो मेल होता त्याचा फिमेल झालेला आहे, तर इथं तुम्ही काही ना काही चेंज करू शकतात. हे आहे, ठीक आहे. म्हणजे एक एक किंवा एक पेक्षा जास्त फील्ड सुद्धा तुम्ही करेक्ट करू शकतात. याचं जेंडर पण चुकलं होतं आणि कॅटेगरी पण चुकली होती. ठीक आहे. तर हे दोन्ही हे करेक्ट करू शकतो, पण तुम्हाला फक्त एकदाच याची मुभा मिळणार आहे. ठीक आहे, चालेल. कॅन्डिडेट इन्शुअर दॅट दे हॅव चेक्ड ऑल द डिटेल अँड रेज ग्रीव्हियन्स फॉर ऑल नेसेसरी फील्ड. ग्रीव्हियन्स वन सबमिटेड कॅन नॉट बी डेटेड नॉर इन द ॲडिशन, डिलिशन ऑर ग्रीव्हियन्स परमिटेड आफ्टर सबमिशन. एक अजून गोष्ट सांगतो मी तुम्हाला, की त्यांनी सरळ-सरळ इथं पण मेन्शन केलेलं आहे, तिथं पण मेन्शन करतील ते, की एकदा चेक करून घ्या तुम्ही जे डिटेल्स टाकलेली आहे ती सबमिट करायची आहे का? आणि जर का ते बरोबर असली तर तुम्ही सबमिट करा. जर का 3 ते 4 वेळेस बघा की ती इन्फॉर्मेशन आम्ही बरोबर टाकलेली आहे का? जर का आय एम सॉरी ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये, तर ग्रीव्हियन्समध्ये सुद्धा तुम्ही करेक्ट टाकली ती इन्फॉर्मेशन, तर कुठं ना कुठं काय करायचंय, सबमिट करून द्यायचंय. पण ती ग्रीव्हियन्स पिरियडच्या नंतर ते फॉर्म कधीच एडिट होणार नाही. हे इथं त्यांनी
6 पॉइंट नंबरवरती सांगितलेलं आहे. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर इन केस any candidate seek any correction in the details submitted in registration form, it shall be mandatory to submitted requesting supporting documentary evidence. Any request for correction without supporting document shall not be considered. म्हणजे ग्रीव्हियन्स रेज जरी केला तुम्ही, तर तुम्हाला तिथं काही ना काही ते डॉक्युमेंट मागतील आणि ते डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असले पाहिजे, अथवा तुमचं जे ग्रीव्हियन्स आहे, जे पण ऑब्जेक्शन आहे, ते काय होणार नाही, ते तुमचं मान्य करण्यात येणार नाही, जेव्हापर्यंत तो स्पेसिफिक डॉक्युमेंट तुम्ही त्याला देत नाही तेव्हापर्यंत. ठीक आहे. फॉर चेंज इन एव्हरी field, a supporting document pertaining to that field is required. Candidate are allowed to upload multiple document for that purpose. म्हणजे एक किंवा एक पेक्षा जास्त डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला ते मागू शकतं त्या एक स्पेसिफिक फील्डसाठी. समजा माझं आहे, माझं जेंडर चुकलं, फिमेल टाकलं मी चुकीनं, तर मी मेल आहे याचा पुरावा ते मागतील. ठीक आहे. तर त्याचा पुरावा काय आहे? TC आहे त्याच्यासोबतच नीटची हे आहे, काय आहे नीटची? आपलं नीटचं रिझल्ट आहे, नीटचं स्कोअर कार्ड आहे, 10वीचं TC आहे, 10वीचं मार्कशीट आहे, 10वीचं मार्क मेमो. उदाहरण दिलं तुम्हाला फक्त मी. ठीक आहे, असं तुम्हाला ते सांगतील. त्याच्यानंतर कॅन्डिडेट हू फेल टू अपलोड सपोर्टिव्ह डॉक्युमेंट, द क्लेम शॉल नॉट बी ग्रांटेड. However, candidate should note that mere uploading of the document does not guarantee the change. The change in the claim will only be accepted after verification of document. Hence, candidate should ensure that the upload document as per the claim. म्हणजे आता मी कोणतं पण डॉक्युमेंट अपलोड केलं तर ते चालणार नाही, ते स्पेसिफिकच डॉक्युमेंट मागणार आणि ते डॉक्युमेंट स्पेसिफिक असल्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच ते चेंज घडून येणार अथवा ते चेंज घडून येणार नाही. समजलं तुम्हाला? ओके. याच्यानंतरची गोष्ट बघून घेऊया आपण. नेक्स्ट अजून सांगितलेलं आहे त्यांनी, खूप काही सांगितलेलं आहे. हा, ग्रीव्हियन्स रिसिव्हड विथिन द प्रिस्क्राइब पिरियड थ्रू ऑनलाईन पोर्टल ओनली शॅल बी स्क्रुटिनाइज अँड नेसेसरी ऍक्शन शॅल बी टेकन ऍज पर द ऍप्लिकेशन बिल रूल. सरळ सरळ 19 ते 20 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंतच हे एक्सेप्ट केलं जाईल, त्याच्यानंतर हे एक्सेप्ट केल्या जाणार नाही. सरळ सरळ. Candidate who have received communication with regard to their uploaded document after verification can upload the necessary document during the grievance period only by step by step. आता ते स्टेप बाय स्टेप सांगतील कसं करायचं आहे. ठीक आहे, चालेल, समजलं तुम्हाला? ओके. याच्यानंतरची गोष्ट बघून घेऊया आपण. कॅन्डिडेट हू हॅव अपलोडेड रिसिप्ट शुड नॉट that receipt of any document except for CVC or OBC and SCBC category will not be considered and the claim will not accepted. म्हणजे ज्या कॅन्डिडेटनी रिसिप्ट शुड नॉट दॅट काय रिसिप्ट शुड नॉट दॅट रिसिप्ट ऑफ एनी डॉक्युमेंट एक्सेप्ट CVC of OBC SCBC category will not be considered and the claim will not accepted. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं क्लिअर सांगण्यात आलेलं आहे की कॅन्डिडेट ज्यांनी रिसिप्ट अपलोड केलेली आहे should note that receipt of any document, कोणत्याच डॉक्युमेंटची रिसिप्ट एक्सेप्ट केल्या जाणार नाही. एक्सेप्ट फक्त 2 CVC कोणाकोणाचे OBC आणि SCBC कॅटेगरीचे नॉट बी कन्सिडर अँड द क्लेम विल नॉट एक्सेप्टेड. ठीक आहे. आता इथं खूप जास्त कन्फ्युजिंग होत आहे तुम्ही, तर मी समजून सांगतो. तर ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्ट अपलोड केलेली आहे, कशाची? CVCची. CVC म्हणजे व्हॅलिडिटी. ओके, चालेल. तर त्या विद्यार्थ्या शुड नोट दॅट रिसिप्ट ऑफ एनी डॉक्युमेंट एक्सेप्ट फॉर CVC ऑफ OBC अँड SCBC. हे एक्सेप्ट फॉर OBC आणि SCBC या कॅन्डिडेटला सोडून कोणतीच रिसिप्ट एक्सेप्ट केले जाणार नाही. CVC म्हणजे व्हॅलिडिटी तुमची. CVC फेच केली होती ना, तेच गोष्ट इथं सांगत आहे की तुम्हाला सगळ्यांना कॅटेगरीचं व्हॅलिडिटी लागणार आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट हू विश टू कन्वर्ट फॉर्म ओपन टू रिझर्वेशन स्पेसिफिक रिझर्वेशन ऑफ मायनॉरिटी can do so by raising grievance supported by necessary document for that claim as per information brochure. म्हणजे आता इथं त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर काही चुकीनं काही कारणावस्तव डॉक्युमेंट उपलब्ध नव्हते, त्या कारणामुळे त्यांनी काय केलं तर ओपन मधून भरला होता, तर ते विद्यार्थी आता चेंज करू शकतात. एक स्पेसिफाईड रिझर्वेशन म्हणजे काय? D1 D2 D3 आणि हिल एरिया हे चेंज ते करू शकतात. मायनॉरिटी सुद्धा ते चेंज करू शकतात आणि दुसरे रिझर्वेशन ओपन टू रिझर्वेशन मध्ये सुद्धा ते जाऊ शकतात. ठीक आहे, चालेल, हे इथं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट हू विश टू रिमूव्ह एनी क्लेम कॅन डू बाय सबमिटिंग एनी अंडरटेकिंग ऑर प्लेन पेपर अपलोडिंग दॅट डॉक्युमेंट रिगार्डिंग द सेम ॲज सपोर्टिंग डॉक्युमेंट. हे पण इथं सांगण्यात आलेलं आहे की एखादं तुम्ही चुकीने भरलेला असेल तर ते सुद्धा तुम्ही काढू शकतात. ते अंडरटेकिंग घेऊन एका प्लेन पेपरवरती अंडरटेकिंग लिहायची आहे आणि हे मी वापस घेतो
की आता मला ती बेनिफिट नको आहे. कोणता हिली एरियाचा आहे समजा, चुकून हिली एरिया भरला असेल, तर हिली एरियामध्ये मी नाही राहत, मी चुकून ते भरला होता. तर त्याचं काय करायचंय तुम्हाला अंडरटेकिंग द्यायची एका प्लेन पेपरवरती आणि ते सबमिट करून द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नो चेंज ऑर करेक्शन शॅल बी परमिटेड इन द फायनल लिस्ट आफ्टर इट्स पब्लिकेशन. द फायनल मेरिट लिस्ट विल बी युटिलाइज फॉर कॅप 1 राउंड अँड कॅप राउंड 2. म्हणजे 20 तारीख झाली, 5 वाजले, 5 वाजेच्या नंतर कोणताच क्लेम तुमचा स्वीकारला जाणार नाही. जो क्लेम आहे तोच राहणार, दुसरं काहीच होणार नाही. कॅप 1 राउंड आणि कॅप राउंड 2 साठी हीच फायनल मेरिट तुमची राहणार आहे. सो आय होप तुम्हाला सगळी माहिती कळाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न राहिले असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. धन्यवाद.